जाएंगे सर, और पूरे देश के अंदर है सब लोग। बारी विजयं अका तो सब युतं सत्था वंदे तं बोधिपादपं इमे येथे महाबोधी लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बारी विजयं सत्ता वंदे तं बोधिपादपं इमे येथे महाबोधी लोकनाथेन पूजिता अहं पीते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते। आता आपण असं कार्यक्रम तिकून मूर्तीची घे तिकून सात धम्मध्वजाचा विजय संघाचा जय भीम जय भीम जय भीम जय भीम। श्रद्धावान उपासक उपासिकांना माझी नम्र सूचना आहे, आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे। बाजूला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कभी कभी जो आदमी सामने बैठ जाता है। राजे हे गायकचंद बाबणाचे राजे आहेत हा विचार करून ज्या क्रांतीबा ज्योतिबा फुल्यांनी आम्हाला सांगितलं की छत्रपती शिवराय हे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी राजे आहेत, त्या क्रांतीबा ज्योतिबा फुल्यास ज्या आमच्या मातेमुळं आईमुळं इंदिरा गांधी नावाची कन्या या देशाची प्रधानमंत्री हो शायद हो सकता है कि कुछ लोग मेरे बारे में थोड़ा जानते होंगे, कोई नहीं जानते होंगे, कोई बहुत कुछ जानते होंगे, तो मैं थोड़ा सा बता देता हूँ कि अपना हल्का सा छोटा सा बैकग्राउंड, ताकि आपको मेरे बारे में थोड़ा सा मालूम। जर्मनचे आपले गेस्ट यांच्या हस्ते या ठिकाणावर त्यांना मूर्ती देण्यात येईल। साधू साधू आपल्या घराघरामध्ये मना सर्वांनी साधू 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 बसा। अतिशय सुंदर गाणं या ठिकाणावर होणार आहे। प्रबोधनात्मक दादांचा उभी पुजणार नाही या ठिकाणावर आपल्या काम आहे आणि हे जे श्रामणेर दीक्षाभूमी आहे, कारण बाबासाहेब आंबेडकर, राहुल दादा अन्वीकर यांचं म्हणजे मी जे प्रबोधन आहे ते आज ऐकत नाही, तर मला वाटतं मी जसा कळता झालो असेल। मी ग्रस्ती जीवनात होतो, मुंबईलाही राहुल दादांचा एक प्रोग्राम झाला होता विक्रोळी मध्ये, बहीण मायावतीजी यांच्या म्हणजे प्रमुख उपस्थितीमध्ये त्यांचा कार्यक्रम झाला होता। तेव्हा दादाची तब्येत एवढी अशी जाड नव्हती आणि मी काय म्हणजे भिक्षून होतो, मी फार छोटा होतो।
पूर्णाचे नगरसेवक सन्मान्य देवरावदादा खंदारे यांच्यासोबत बराचसा म्हणजे मुंबईला आम्ही गेलेलो होतो. त्या ठिकाणावर दादाचा प्रबोधनाचा कार्यक्रम होता आणि तेव्हाच मला असं वाटत होतं की राहुल दादा एक खरा स्वाभिमानी गायक आहे आणि हे स्वाभिमान पेरण्याचं काम त्यांनी केलं. बाबासाहेब जेव्हा वाचत गेलो, बाबासाहेबाचा जो स्वाभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी, बाबासाहेब एका ठिकाणावर म्हणतात की स्वाभिमानी लोग ही संघर्ष की भाषा समझते हैं, जिनका स्वाभिमान मरा होता है वो लोग गुलाम होते हैं, मुर्दा लोग मिशन नहीं चलाते और जिंदा लोग मिशन को रोकने नहीं देते. बाबासाहेबांनी भरलेला ठासून स्वाभिमान ते आज आमच्यामध्ये उतरला आणि हे जे काम आहे, जर मी कोणत्याही शासनाचा जर निधी घेतला असता किंवा कोणत्या मंत्री आमदाराचा खासदाराचा फंड घेतला असता तर मला वाटतं हे काम मी लय लवकर उभं केलं असतं. पण समाजाच्या दानातून एक रुपया जमा करून आम्ही जे काम उभं करत आहोत तर हे म्हणजे त्याला वेळ थोडाफार लागेल, परंतु मनामध्ये विश्वास आहे 100% आम्ही श्रामनेर दीक्षाभूमीचं काम पूर्ण केल्याशिवाय आमचा अंतिम श्वास आम्ही सोडणार नाही. राहुल दादा सोबत सुरुवातीपासून बेसपासून आहे. मला सम्राट संपादक कालवश बबन कांबळे साहेबांची या ठिकाणावर आवर्जून आठवण होते आणि आंबेडकरवादी मिशन केंद्राचे प्रमुख दीपक कदम सर म्हणजे सुरुवातीला आम्ही शंकरराव चव्हाणमध्ये म्हणजे श्रामनेर प्रशिक्षण केंद्राचं हे म्हणजे निर्माण करण्याचं माझ्या डोक्यात जे होतं मी दादाला सांगितलं, बबन कांबळे साहेबांनाही सांगितलं, दीपक कदम सरांनाही सांगितलं होतं. ही म्हणजे मोठी माणसं सोबत असल्यामुळं हे काही गोष्टी म्हणजे सहज शक्य होतात. आणि राहुल दादा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आंध्र प्रदेशापर्यंत मला त्यांनी लोकांकडून दान मिळवून दिलेलं आहे. म्हणजे मी निस्वार्थपणाने राहुल दादांच्या तोंडावर नाही, त्यांच्या मागाने त्यांची स्तुती करतो की पैशाला भाळणारा, भुलणारा, लोभाला बळी पडणारा हा राष्ट्रीय गायक राहुल दादा आनिवीकर नसून दान देणारा आणि मिशन उभं करणारा माणूस म्हणजे राहुल दादा आनिवीकर. म्हणून मी राहुल दादा आनिवीकर यांचे बहुतांशी त्यांचेच कार्यक्रम मी आयोजित करत असतो. समाजाला अशा गायकांची गरज आहे जो समाजाला देऊन जाणारा गायक, विचार आणि धनसुद्धा म्हणजे दोन्ही गोष्टी देणारा गायक राहुल दादा आनिवीकर आहे. म्हणून त्याच्यामुळे आजचा हा कार्यक्रम सुंदर यशस्वीरित्या झाला. आपण पाहिलं हजारो लोक इथं उपस्थित होते, सर्व म्हणजे एकदम प्रसन्न झालेले आहेत. तर काही कालावधी लागेल पण श्रामनेर दीक्षाभूमीचं काम हे 100% पूर्णत्वास जाणार आहे. सगळे दानदाते आमच्या सोबत आहेत. एक बात याद रखना चाहिए, तमन्ना अगर सही है तो रास्ते निकल आए और हम तमन्ना सही लेकर चल रहे हैं. हमारी तमन्ना सिर्फ यहाँ कोई प्रशिक्षण शिविर बनाने की ही नहीं है या कोई बड़ा हॉल बनाने की ही. मना सर्वांनी साधू बसा. अतिशय सुंदर गाणं या ठिकाणावर होणार आहे. प्रबोधनात्मक दादा उभी उभणार लोक हैं, उन्होंने या ठिकाणावर आपल्या